उन्हाची तीव्रता कधीही वाढू शकते. आपण लवकरात लवकर सामना चालू करावा. पहिला चेंडू माही उर्फ लोकेश, बरामपूरचा हा खेळाडू. बॅट्समन स्वप्नील व त्यासोबत शैलेंद्र. पहिला चेंडू पहिला चेंडू असा हवेत मारून दिलाय. उत्कृष्ट असा झेल. सकाळचा सामना, पहिला चेंडू, पहिली ओव्हर, पहिली विकेट. सुंदर असा झेल टिपलाय. हा झेल घेणं सोपं नसतो. क्षेत्ररक्षक खूप उत्कृष्ट असा झेल घेताना. हरिओम ट्रेडर्सने पहिल्या चेंडूवर दुर्गाई कन्स्ट्रक्शनची सलामी जोडी तोडलेली आहे. आपण बघू शकता वातावरण अगदी थंड आहे, पण उत्साह मात्र तेवढाच जोमदार दिसतोय मैदानात. आपले माऊली दादा सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये सर्व खेळाडूंचे फोटो काढतायत. दुसरा चेंडू हरिओम ट्रेडर्सचा लोकेशकडून. सुंदर असं प्लेसमेंट. एक सिंगल धावेच्या मदतीने दुर्गाई कन्स्ट्रक्शनचं खातं उघडतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण कृष्णाकडून. खूप दमदार असा खेळाडू मैदानात आपला कला कुशर दाखवताना. राजपुताना प्रीमियर लीगचं वतनदार व्यक्तिमत्व. गॅपमध्ये टोललेला चेंडू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. या एक धावेच्या मदतीने रनसंख्या झाली आहे 4 धावा 1 गडी बाद. सुंदर बॉल. उत्तुंग असा षटकार योगराजच्या बॅटमधून आलेला. या सकाळच्या क्षेत्रातील पहिला असा उत्तुंग षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाते 10 रन 1 गडी बाद 1 ओव्हर. योगराज हा अशा लांब लांब षटकार मारण्यासाठी आपलं उत्कृष्ट असे शॉट्स दाखवत आहेत. आपण या शॉटचा आनंद घेऊ शकतात. शैलेंद्र आता स्ट्राईकवर. दुसरी ओव्हर घेऊन आलेले
वरुण दादा हरिओम ट्रेडरसाठी दुसरी ओव्हर घेऊन आलेले. शैलेंद्र स्ट्राईकवर, योगराज नॉन स्ट्राईकला. गॅप मध्ये ठेवलेला चेंडू, अंपायरांचा इशारा, षटकाराचा येतोय. दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवरच आपलं षटकाराने खातं उघडलेलं आहे. घानाघाती प्रहार व उत्कृष्ट झेल. दुर्गाई कंस्ट्रक्शनला दुसरा हादरा बसताना शैलेंद्रच्या रूपात. उत्तुंग षटकारासाठी जाणला जातो हा खेळाडू. बॅटचा मिडल तसा झालेला दिसतोय, पण पॉवर तितकी जनरेट झाली नाही, त्यामुळे सरळ हातात कॅच दिलाय. दुर्गाई कंस्ट्रक्शनला दुसरा झटका दिसतोय. हरिओम ट्रेडर्स, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. विक्रम आपल्याला आता फलंदाजीसाठी मैदानात येताना दिसतोय. बघूया विक्रम आपला विक्रम दाखवत आहेत का. दोन खेळाडूंमध्ये भिडत, पण कॅच तो पकडलाय. क्या बात है. जळगाव जिल्ह्यातील नामांकित असे कोच, लॉन टेनिसचे कोच श्री कृपाल सर यांचेही स्वागत. सरांचं योगदान या जिल्ह्यासाठी भरपूर मोठं आहे. लॉन टेनिसचे कोच म्हणून सरांची ओळख जळगावात खूप प्रतिष्ठित आहे. सर, आपले आपले हार्दिक स्वागत. अंपायरकडून वाईटचा इशारा. दुसऱ्या ओव्हरमधील 3 चेंडू व 17 रन. 2-3-17. सुंदर क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चौकार. उत्कृष्ट असं फलंदाजीचं
शिवमच्या बॅटमधून आलेला चौकार होता हा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन 3 गडी बाद. टीम दुर्गाई कंस्ट्रक्शन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन 3 गडी बाद. आता आपण बघू शकता 2 ओव्हरच्या नंतर पॉवर प्ले संपलाय व 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर आता आपण 5 खेळाडू उभे करू शकतो. आता मात्र फलंदाजांची दमछाक उडणार की गोलंदाजी दमछाक उडणार हे बघायला मिळेल. चला, सामना लवकरात लवकर मैदानात चालू करायचा आहे. सामना लवकरात लवकर मैदानात चालू करायचा आहे. जळगावातील नामांकित असे समालोचक श्री आमचे मोठे बंधू श्री पद्माकर दादा पाटील यांचे राजपुताना प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दादा, आपण आला, आनंद झाला. नमस्कार मित्रांनो. तर जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर रंगणारा हा राजपुताना प्रीमियर लीगचा थरार आपण बघू शकतात. योगराज पाटील ऑन स्ट्राईक. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत राकेश अलकारी. नॉन स्ट्राईकला असतील शिवम जाधव. झेल सुटलाय आणि चौकार गेलेला आहे. निर्मल सीड्स विरुद्ध भगवती प्लाय असा हा सामना. ऑस्ट्रोपच्या बाहेरचा चेंडू. यानंतरचा सामना असेल निर्मल सीड्स विरुद्ध भगवती प्लायवूड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक होईल.
यावेळेस चांगला झेल टिपलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. ऑफ्टमच्या बाहेर शॉट ऑफ लेन चेंडू कव्हर क्षेत्रात हात मोकळे करण्याची संधी आणि एकमात्र खेळाडू होता डीप कव्हरला. त्या खेळाडूच्या हातात सरळ झेल गेलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. 32 धावा, 4 गडी बाद. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व आणि चौथ्या पर्वाचा आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीचा हा पहिला सामना. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध दुर्गाई कन्स्ट्रक्शन. आणि आता मागच्या सामन्याचे सामनावीर आलेले आहेत. भरत राजपूत द मॅन फ्रॉम फैजपूर, भुसावळ. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराने भरत आपलं खातं उघडतोय. फटका उंच गेलेला आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि झेल सुटलाय. तीन षटकांची समाप्ती. दुर्गाई कन्स्ट्रक्शन 36 धावा, 4 गडी बाद. वरुण कुशवाह लेफ्ट आर्मवर विकेट, लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. सर्कलच्या आत मिड ऑफ कडे मिसफिल्ड आणि 1 धाव. शिवम जाधव 4 चेंडू 5 धावा, तर भरत राजपूत 2 चेंडू 4 धावा. भरत सामना करतील वरुण यांचा. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. धावसंख्या आता 40 पार करते. 43 धावा, 4 गडी बाद. षटकातला 5वा चेंडू असेल वरुण यांचा. सामना करतील द मॅन फ्रॉम भुसावळ. ऑफ्टमच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलाय. डीप कव्हरचा खेळाडू चेंडू अडवतोय.
एकच धाव आणि धावसंख्या 44. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमापार, खणखणीत षटकार. आणि या षटकाराने दुर्गाई कन्स्ट्रक्शन या संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. 4 षटकांची समाप्ती, 50 धावा, 4 गडी बाद. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना आपल्याला दिसेल. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व संग्राम फाउंडेशन अर्थात श्री संग्रामसिंह सुरेशचंद्रसिंह सूर्यवंशी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, सहप्रायोजक श्री मनोजदादा भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर, पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय किशोरप्पा पाटील फाउंडेशन अध्यक्ष सुमित किशोरप्पा पाटील, ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, SSBT बांभोरी जळगाव, ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक मयूर भाऊ महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित केली गेलेली आहे मयूर महाले यांच्याकडून. साईड स्क्रीन स्पॉन्सर्स बायनरी नेटवर्क सन्माननीय श्री बापूसाहेब साळुंखे, कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स महेंद्रसिंग पाटील हे या स्पर्धेचे बॉल प्रायोजक. या स्पर्धेसाठी फूड स्पॉन्सर्स श्री कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था. तर हे फूड प्रायोजक आहेत. आणि या सामन्यातील नाणेफेकीचे प्रायोजक, या संपूर्ण स्पर्धेत जितक्याही नाणेफेकी होतील किंवा टॉस होतील त्या टॉस का बॉसचे प्रायोजक महावीर क्लासेस, नंदलाल गादिया सर, संचालक महावीर क्लासेस. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. ड्रिंक्स अवकाशानंतर आलेला हा पहिला मोठा फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लेगस्टम्पकडे फुलटॉस चेंडू, घुटना टेक, फटका लगावलाय अक्रॉस द लाईन. चांगला संपर्क, उंच आणि खूप दूर. यावेळी संपर्क मात्र तितकासा चांगला झालेला नाहीये. डॉट बॉल. सेलू भैया आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठीचं 5वं षटक घेऊन आलेले आहेत. पायावरचा चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि धावसंख्या वाढते 60.
तर भरत राजपूत यांना जे जीवनदान मिळालेलं आहे त्या जीवनदानाचा फायदा उचलतायत आणि मोठे मोठे प्रहार करतायत. 66 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूत सेलू भैया यांनी आतापर्यंत 16 धावा खर्च केलेल्या आहेत. षटकातला 5वा चेंडू सेलू भैया यांचा, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. उत्कृष्ट फटकेबाजी बघायला मिळते. बहात्तर धावा 4 गडी बाद. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने, फंबलिंग झालेली आहे. एकच धाव मिळेल. षटक संपलेलं आहे. दुर्गाई कन्स्ट्रक्शन 5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा 4 गडी बाद. चला तर नजर टाकूया राजपुताना प्रीमियर लीगच्या आयोजन समितीवर. ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, सन्माननीय गणेश भाऊ पाटील, तेजस भाऊ पवार, श्री कृपाल सिंग ठाकूर, श्री धनंजय परदेशी, श्री किरण भाऊ राजपूत, विशाल भाऊ राजपूत, योगेश दादा पाटील, युवराज दादा राजपूत, विठ्ठल सिंग मोरे, विनोद भाऊ राणे, ॲडव्होकेट प्रकाश गिरासे. तर हे या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. आणि चेंडू सरळ आलेला आहे समालोचन कक्षाच्या वरती. $79. आणि भरत राजपूत ज्यांना 4 धावांवर जीवनदान मिळालेलं होतं आता 40शीत पोहोचलेले आहेत. 14 चेंडू 40 धावा. लवकेश कुशवाह यांचा दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 80. पुन्हा एकदा चांगला संपर्क, पंचांचा इशारा, षटकार. धावा मिळतील 6. आणि या 6 धावांनी धावसंख्या 86 वर जाऊन पोहोचलेली आहे. भरत राजपूत आपल्या अर्धशतकापासून 1 धाव दूर.
लोकेश, चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार आणि भरत राजपूत आपला अर्धशतक पूर्ण करतायत. 16 चेंडू आणि 52 धावांची तुफानी खेळी केलेली आहे. आणि एका चांगल्या फलंदाजाला जर जीवनदान मिळालं तर तो फलंदाज काय करू शकतो हे भरत राजपूत यांनी दाखवून दिलेलं आहे. द मॅन फ्रॉम भुसावळ, भरत राजपूत, तुफानी अर्धशतक, 7 षटकार आणि 2 चौकार, 350च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय भरत राजपूत. चला तर आता अर्धशतक पूर्ण झालंय आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच बघायला मिळेल असं दिसतंय. कारण की भरत राजपूत काही थांबायचं नाव घेत नाहीये. माही यांचा हा चेंडू आपण बघितला असेल, राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर लो फुल टॉस आणि या चेंडूला टोलवलंय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा मोठा फटका, वन बाउन्स डीप मिड विकेटकडे हा चेंडू अडवला गेलाय. एकच धाव मिळतीये आणि एकाच धावाने सुनिश्चित करतील भरत की स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवतील. कारण की आता चेंडू त्यांना चांगला दिसायला लागलेला आहे आणि इन्फॉर्म फलंदाज आहेत. संपर्क बॅट आणि बॉलचा चांगला होतोय. 18 चेंडू आतापर्यंत 57 धावा काढून तुफानी फलंदाजी करतायत. 6 षटकांची समाप्ती, 97 धावा, 4 गडी बाद. दुर्गाई कन्स्ट्रक्शन. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध दुर्गाई कन्स्ट्रक्शन. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व, चौथ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना. हॅलो, हॅलो. भरत राजपूत यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. फुल टॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि इन्फॉर्म फलंदाज किंवा सेट फलंदाज फुल टॉस चेंडू सोडणार नाहीये आणि शतक पूर्ण झालेलं आहे दुर्गाई कन्स्ट्रक्शन संघाचं. 104 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवलेला आहे, उंच गेलेला आहे आणि दूर सुद्धा. 110 धावा झालेल्या आहेत. राकेश अलकारी यांनी पहिला चेंडू अबोव द वेस्ट हाईटचा फुल टॉस टाकला होता, त्यावर षटकार. त्यानंतर पुढचा चेंडू होता फ्री हिट आणि त्यावर सुद्धा षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बघायला मिळते. भरत राजपूत तुफानी हल्ला चढवतोय.
षटकार. चला तर राजपुताना प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत चौथ्या पर्वात आपल्याला 6 चेंडूत 6 षटकार बघायला मिळतात का? कारण की 4 चेंडू आणि 4 षटकार तर आलेले आहेत. राकेश अलकारी 1.3 षटकात 40 धावा त्यांनी दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. तर ते आपल्या शतकापर्यंत मजल मारू शकतात.
लेग स्टंपच्या बाहेर बोनस धावा मिळतील. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव, धावसंख्या 124. विकेटचं पतन एलिव्हेशन जास्त आणि अंतर मात्र कमी कापलेलं आहे चेंडूने. काऊस कॉर्नरचा खेळाडू झेल टिपतोय. 124 धावांवर 5वा फलंदाज तंबूत परततोय. निर्मल सीड्स विरुद्ध भगवती प्लायवूड या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे. डॉट बॉल षटकाची समाप्ती. राकेश अलकारी यांनी आपल्या 2 षटकात 2 गडी बाद केलेले आहेत आणि 42 धावा दिलेल्या आहेत. 7 षटकांची समाप्ती, 124 धावा, 5 गडी बाद. भरत राजपूत ऑन साइडला चांगला फटका. लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. 1 धाव मिळते. 125चा पल्ला गाठलेला आहे. सेलू भैया शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. फलंदाज धावबाद झालेले आहेत. ओ धावबाद नाही तर बोल्ड झालेले आहेत. हे बघा फक्त बेल्स या ठिकाणी उडलेली आहे. परंतु यष्टीरक्षकाने दुसरा चान्स घेतलेला आहे आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एका वेगळ्या अँगलने रिप्ले चेक करूया. फुलटच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव. प्रीतम राजपूत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू जर 3 षटकार आले तर भरत राजपूत आपलं शतक पूर्ण करतील. पुढचा चेंडू असेल सेलू भैया यांचा. फटका मोठा, चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि झेल टिपलेला आहे. भरत राजपूत 25 चेंडू आणि 83 धावांची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. 126 धावांवर 7वा फलंदाज तंबूत परततोय. तर भरत राजपूत यांच्याबद्दल म्हणावंच लागेल की राजपूत हूं राजपूती शान रखता हूं, बाहर से शांत हूं पर अंदर से तूफान रखता हूं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन भरत राजपूत यांचं. लेग बाहेर मारा केलेला आहे. पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे. 1 अवांतर धाव मिळते. धावसंख्या 127, 7 गडी बाद.
या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बोल्ड केलेलं आहे. नितीन गणेश पाटील यांना तंबूत परतावा लागेल. 8वा झटका लागतोय 127 धावांवर. या षटकात आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे सेलू भैया यांची. आणि आता षटकातला शेवटचा चेंडू असेल सेलू भैया यांचा. निलेश राजपूत स्ट्राईकला. लॉंग ऑफ कडे मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. या षटकाराच्या मदतीने हा डाव संपलेला आहे. कन्स्ट्रक्शन या संघाने 133 धावा केलेल्या आहेत 8 षटकांच्या समाप्तीनंतर. 8 गडी बाद. आणि हरिओम ट्रेडर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 134 धावांचं. निर्मल सीड्स विरुद्ध भगवती प्लायवूड या 2 संघांच्या दरम्यान राजपुताना प्रीमियर लीगचा दुसऱ्या दिवशीचा दुसरा सामना खेळला जाईल. आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक महावीर क्लासेस, नंदलाल गादिया सर.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर करण राजपूत यांना परतावा लागेल. सिद्धेश पाटील यांनी विकेट मिळवलेली आहे. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. हरिओम ट्रेडर्स 0 पहिला गडी बाद. भगवती प्लाय या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे. सोबतच विनंती असेल निर्मल सीड्सच्या कर्णधाराला की नाणेफेकीसाठी आपण यायचे. नाणेफेकीचे प्रायोजक महावीर क्लासेस, नंदलाल गादिया सर. दरम्यान पहिला मोठा फटका विशाल कुशवाह यांच्या बॅटमधून आलेला आहे. पहिला षटकार आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. चौकार रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पायावर मारा करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. 1 बाउन्स चौकार. तर पहिला चौकार खातं उघडलंय, विशालचं खातं उघडलंय. हरिओम ट्रेडर्स संघाचा ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू चेंडू अडवतोय. दरम्यान धाव मात्र मिळत नाहीये. चांगला चेंडू, एक अँगल क्रिएट करतोय गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग करून चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवतोय. पहिलं षटक संपलेलं आहे. हरिओम ट्रेडर्स संघाची धावसंख्या 1 गडी बाद, 4 धावा. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी, को स्पॉन्सर्ड बाय मनोजदादा भीमसिंग पाटील, फूड स्पॉन्सर्स कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्र सिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था हे आहेत या स्पर्धेचे फूड प्रायोजक. चला वेळेचं भान ठेवायचंय. पंचांना विनंती असेल. ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी जळगाव, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला प्रायोजित करण्यात आलेली आहे. बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. बॉल प्रायोजक महेंद्र सिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स. साइड स्क्रीन स्पॉन्सर्स बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. लवकेश कुशवाह स्ट्राईकला असतील. सामना करतील योगराज पाटील यांचा. यावेळेस इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु तितकंसा चांगलं टायमिंग बघायला मिळालेलं नाहीये.
2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. कुठलंही फुटवर्क या ठिकाणी दिसलेलं नाहीये. लोकेश कुशवाह लेग स्टंपकडे जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईडचा. अवांतर धाव मिळते. 7 धावा 1 गडी बाद. हरिओम ट्रेडर्स. संपर्क चांगला. चेंडू उंच. लॉंग ऑनचा खेळाडू झेल टिपण्याच्या प्रयत्नात पोहोचू शकलेले नाहीये. नितीन यांचा चांगला प्रयत्न. 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सर्कलच्या आत. स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू अडवतोय. पॉवर प्लेचा हा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. योगेश पाटील यांचा सामना करतील लवकेश. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध. यावेळी संपर्क चांगला आणि चेंडू जातोय वाईट. लॉंग ऑन. सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. दुसरा षटक संपत आहे. 15 धावा. दुर्गाई कन्स्ट्रक्शन या संघाने एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे हरिओम ट्रेडर्स संघासमोर. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध दुर्गाई कन्स्ट्रक्शन हा राजपुताना प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाचा दुसऱ्या दिवशीचा पहिला सामना सुरू आहे आणि यानंतरचा सामना होईल निर्मल सीड्स विरुद्ध भगवती प्लायवूड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचे. नाणेफेकीचे प्रायोजक महावीर क्लासेस. 2 षटकांची समाप्ती. 15 धावा 1 गडी बाद. निर्मल सीड्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि अजूनपर्यंत त्यांचा निर्णय आलेला नाहीये. फुलटो चेंडू. मोठा प्रहार आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे आणि अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज सुरक्षित. पंचांचा पंखा फिरेल आणि तो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 17 धावा 1 गडी बाद. हरिओम ट्रेडर्स. हरिओम ट्रेडर्स या संघाची धावसंख्या 17 धावा. सिद्धेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आणि आडव्या बॅटने चांगला संपर्क. चेंडू जातोय वाईड. लॉंग ऑन. सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. 23 धावा. लोकेश कुशवाह 7 चेंडू 16 धावा. तर विशाल कुशवाह 5 चेंडू 5 धावा.
हरिओम ट्रेडर्स या संघाचे संचालक आहेत भोजराज राजपूत, तर दुसरा संघ आहे हॅलो दुर्गाई कन्स्ट्रक्शन या संघाचे संचालक असतील प्रीतम सिंगजी पाटील. संपर्क चांगला, चेंडू जातोय मुख्य व्यासपीठाला, मानवंदना देत मिळतोय फलंदाजाला षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या हरिओम ट्रेडर संघाची 29 धावा. लवकेश कुशवाह उत्कृष्ट फलंदाजी करतायत. 9 चेंडू 22 धावा. ऑफटॉपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. 30 धावा. फुलटो चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. 36 धावा. एक गडी बाद. हरिओम ट्रेडर्स चला तर गोलंदाजी या ठिकाणी बदलण्यात आलेली. स्वप्नील आता गोलंदाजीला आलेले. 36 धावा. ओ यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल.
ओ यावेळेस ब्लॉक होल्डचा चेंडू, परंतु नो बॉलचा इशारा आणि हा नो बॉल ओव्हर स्टेप साठी दिला गेलेला आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या अवांतर धावेने धावसंख्या 37. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क. काऊस कॉर्नरकडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने षटक संपते. 3 षटकांची समाप्ती. हरिओम ट्रेडर्स संघाची धावसंख्या 38 धावा, 1 गडी बाद. हॅलो. हॉटेल, माफ करा, हरिओम ट्रेडर्स 44 धावा. आपण काल बघितलं असेल हॉटेल प्राईम गार्डन. ओ यावेळेस चेंडू उंच, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने हरिओम ट्रेडर्स संघाचा अर्धशतक आता फलकावर लागतोय. 50 धावा, चौथं षटक. चौथं षटक घेऊन आलेले भरत राजपूत आणि भरत राजपूत यांचं स्वागत केलेलं आहे फलंदाजाने. लवकेश कुशवाह 15 चेंडू आणि 41 धावा. फुलटॉस चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजनला, चांगला फटका, चांगला संपर्क, अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. धावसंख्या 54. भरत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. एक तुफानी खेळी केलेली होती भरत यांनी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. निर्धाव चेंडू आणि अशाच निर्धाव चेंडूची गरज असेल.
बॅटची कड घेत हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे आणि दुसरा गडी बाद झालेला आहे हरिओम ट्रेडर्स संघाचा. चार षटकांची समाप्ती 55 धावा आणि 24 चेंडूत आता 79 धावांची आवश्यकता. 19.75च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. अर्थात जवळपास 20 धावा प्रति षटक या सरासरीने जर फलंदाजांनी धावा केल्या तर संघ जिंकू शकतो. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो नितीन पाटील यांना आणि नितीन यांचा सामना करतील ऑन साइडला टोलवलेला फटका. चेंडू सरळ सीमारेषेकडे गेलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे षटकार. तर विशाल यांनी नितीन यांचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. 61 धावा, 2 गडी बाद. हरिओम ट्रेडर्स विरुद्ध दुर्गाई कन्स्ट्रक्शन. राजपुताना प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशीचा आजचा हा पहिला सामना. चौथं पर्व आपण बघत आहात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे टोलवलेला फटका. धावा झालेल्या आहेत 62, 2 गडी बाद. 22 चेंडू आणि 72ची आवश्यकता. आडवा बॅटने चांगला संपर्क. चेंडू जातोय डीप मिड विकेट. सीमारेषा पार. बिग बिग षटकार. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व. चौथ्या पर्वाचा आजचा हा दुसरा दिवस. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज. माननीय आमदार किशोरप्पा पाटील फाउंडेशन अध्यक्ष सुमित किशोरप्पा पाटील या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू हवेत आणि सरळ योगराजच्या हातात झेल गेलेला आहे आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉलचा. तर झेल घेतलेला आहे. फलंदाज सुरक्षित आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव घेतलेली आहे. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉलचा इशारा. माननीय किशोरप्पा पाटील फाउंडेशन अध्यक्ष सुमित किशोरप्पा पाटील या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर. मुख्य प्रायोजक श्री संग्राम सिंह सुरेशचंद्र सिंह सूर्यवंशी. संचालक संग्राम फाउंडेशन. को स्पॉन्सर्स बाय श्री मनोज दादा भीमसिंग पाटील, धैर्य सिंग कन्स्ट्रक्शन. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या स्पर्धेसाठी बॉलचे प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक महेंद्र सिंग पाटील. बायनरी नेटवर्क माननीय बापूसाहेब साळुंखे. साईड स्क्रीनचे स्पॉन्सर्स. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक मयूरभाऊ महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेली आहे. सोबतच श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट SSBT हे आहेत या स्पर्धेचे ट्रॉफी प्रायोजक. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ भरत राजपूतच्या हातात गेलेला आहे. भरत राजपूत यांनी चांगला झेल टिपलेला आहे.
फूड स्पॉन्सर्स श्री कैलासदादा पवार, रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छायाताई खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था हे आहेत या स्पर्धेचे फूड प्रायोजक. तर टॉस का बॉस महावीर क्लासेस, नंदलाल गादिया सर, संचालक महावीर क्लासेस. तर या स्पर्धेसाठी आपण बघू शकतो जी LED स्क्रीन आहे जिच्यावरून आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतो. मैदानाच्या आत रोहिणी LED स्क्रीन, लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतो. दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आणि ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ही ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेली आहे. तर लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण लाईव्ह प्रसारणाचा आनंद घेऊ शकतो. या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून भूमिका बजावत आहेत ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक, सोबतच RV ऑडिओ ज्यांच्या माध्यमातून हा आवाज आपण ऐकत आहात. सर्व संघांना माझी विनंती आहे की 1 तास 20 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपवायचा असतो. तरी आपल्या सामन्याला 1 तास 40 मिनिटं झालेले. लवकरात लवकर सामना संपवा. वारंवार मोठे ब्रेक्स घेऊ नका. अंपायरने लक्ष द्यायचे. 1 तास 20 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे.